नाशिक जिल्ह्यातल्या 17 बाजार समितीत दररोज कोट्यवधींची उलाढाल होत असते। नव्या कायद्याच्या बडग्यानं बाजार समितीतील अध्यादेशाला मंजुरी मिळाल्यानं आता व्यवसायावर गंडांतर येऊ शकतं ह्या भीतीनं सर्व शक्यतांचा विचार करण्यात आला। शेतकऱ्यांचा तोटा होणार असल्याचं सांगत ह्या कायद्यातील अनेक तरतुदी चुकीच्या असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं। शिवार खरेदीत व्यापारी फसवून गेल्यास शेतीमालाची किंमत कोण देणार? मुक्त विक्रीत भाव कसा ठरवणार? खासगी कंपन्या आणि मल्टीनॅशनल कंपन्या ह्या क्षेत्रात शिरकाव करू पाहत आहेत, त्यांच्यावर नियंत्रण कसं आणणार? शेतकरी आणि व्यापारी यात समन्वय कोण साधणार? यावर अवलंबून असलेल्या स्थानिकांचं पुनर्वसन कसं करणार? असे अनेक प्रश्न ह्या निमित्तानं उपस्थित झालेत। शेतकऱ्यांनी जर शिवार खरेदी आपल्या व्यापाऱ्यांनी केली आणि व्यापाऱ्याला ती जर मुभा दिली तर त्याचा परिणाम असा होईल का ते शेतकऱ्याला रेट माहीत पडणार नाही आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लुबडल्या जाईल आणि शेतकऱ्याचे पैसे मोठे त्या ठिकाणी फसवणूक होईल आणि शेतकरी उद्ध्वस्त झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही। त्यामुळे हा जो महाराष्ट्र शासनाने निर्णय हा तूर्त त्यांनी थांबवावा। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये माल विकल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल छोटे छोटे व्यापारी स्पर्धात्मकरित्या खरेदी करतात आणि त्यांच्या पैशाची हमी APMC घेते। इथं रोज व्यापारी इथं जमून जो माल परचेस केला जातो त्याच्यामुळे पैसे बुडण्याची भीती नसते। आणि दुसरं शासनाने जे म्हटलंय तर बाहेर माल विकल्याने बाजारची फी शेतकऱ्यांना भरावी लागणार नाही। बाजारची फी शेतकरी कधी भरत नाही, बाजारची फी हे व्यापारी भरतात। शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून सरकारनेही पावलं उचलली असली तरी शेतकरी संभ्रमात आहेत। अनेक स्थानिकांच्या रोजगाराबाबतही यात विचार करण्यात आलेला नाही। असंघटित कामगार, हमाल, माथाडी, वाहन चालक यांचाही विचार होणं तितकंच गरजेचं आहे। बाजार समिती कर्मचाऱ्यांनी थेट न्यायालयात रीट याचिका दाखल करण्याचा इशारा दिलाय। सरकारने जो नवीन कायदा काढलेला आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा फायदा होऊ शकत नाही। त्यानं जर 100 जाळ्या जर आणल्या विक्रीसाठी तर तो विकू शकत नाही। त्यासाठी आडत आणि व्यापाऱ्यांच्या दलाली यांची हमाली करायची पाळी आली आम्हाला। आम्ही अशा 20 आणि 2 जाळ्या आणती नाही ना, 100 जाळ्या असतात आमच्या, ते कसं काय विकू शकतो डायरेक्ट? सरकारने असा काहीतरी नियम काढला पाहिजे का शेतकरी डायरेक्ट पोहोचू शकतो गिरायकापर्यंत। आमचा खर्चही पण होणार आहे, पण मग जर आम्हाला कळालं नाही भाव काय तर आम्ही तो याच्यामध्येच जाणार आहे, लॉसमध्येच जाणार आहे। इथं तरी आम्हाला व्यापाऱ्यामुळे किंवा याच्यामुळे कळायला जातं की मार्केट काय, रोजचा भाव आम्हाला रोज कळतो। इथं या बाजार समितीत ज्या घटना घडतात की इथं हमाल येतो, व्यापारी आहे, मापारी आहे, आडतदार आहे, कर्मचारी आहे बाजारी समितीचे, हे सगळे जोडले गेलेले हजारो लोक आहेत। त्यांच्यावर उपजीविका करणारी जी लोक आहेत ती अचानकपणे हे निर्णय घेतल्यामुळे ती घडी विस्कळीत होऊन जाईल आणि ते बेरोजगारीची मोठी कुऱ्हाड देखील त्याच्यावर येणार। सरकारने निर्णय चांगला घेतला असला तरी शेतकरी फसवला जाणार नाही अशी नियमावली करणं गरजेचं आहे। शेतकऱ्याला आगाऊ रक्कम, फसवणाऱ्यांना कठोर शिक्षा आणि पुरेशी आर्थिक सुरक्षा दिल्यास हा कायदा शेतकऱ्याला हितकारक ठरू शकतो। योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।